स्टार्ट अनेबल. हां बोलताय का ते? मी बोलतोय. निफाड तालुक्यातील ना माझ्या खेडली झुंगे या गावामध्ये बरं का मैदानाचं काम इथं चालू आहे. मैदानाचं काम हाती घेतलंय. लहानचा मोठं या गावामध्ये झालो तर मोठा होत असताना गावांमध्ये अक्षरशः कॅमेरा आपल्याला मैदानं पण मिळते नाही. आता बघून घ्या ते लहान लहान पोरं ते क्रिकेट खेळत आहे. दाखव रे दाखवून द्या. हे बारके इकडे बारके इकडे या बघा ते इकडे घे कोणी. ज्यावेळेस ना आम्ही या वयाचे होतो ना अक्षरशः आम्हाला आहे ना खेळण्यासाठी क्रीडांगणं नव्हते, मैदानं आम्हाला नव्हते. राईट टू प्ले हा म्हणजे आहे ना ग्राउंडवरती खेळण्याचा अधिकार आहे सामान्य म्हणजे जन्मताच माणसाला मिळालेला, तो सुद्धा आम्हाला कधी मिळालेला नाही आहे. मग आता आम्ही निर्णय घेतला सगळ्या आमच्या युवकांनी. हे अक्षय चला बरं इकडे मागे. किरण ये माग 2 मिनिटे. ते सगळे लांब पोरं बोलून घे. आता आम्ही निर्णय घेतला की ना ग्राउंडचं काम झालं पाहिजे आणि ह्याला लहान पोरांना ही पिढी आमची पिढी गेली हो. बिना मैदानाचीच आमची पिढी गेली. गावं म्हटल्यानंतर मैदानं दिसणार नाही, तिथं गार्डन दिसणार नाही. तुम्ही फक्त आहे ना योजना आले का लाटायच्या, कामं आले का काहीतरी इमारती बांधायच्या, वॉशरूम बांधायचे आणि त्याच्यात पैसे खायचे, अशी मोडस ऑपरेंडी आहे ना आपल्या कामाची आहे. प्रत्येक गाव घ्या, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, भारतातील राज्य सोडा बरं का, विकसित राज्य सोडा. केरळ झालं तर साऊथकडचे राज्य सोडा तुम्ही, जे विकसित आहे त्यांना आपण काही म्हणत नाही. पण जे बरबटले UP, बिहार, महाराष्ट्र हे राज्यांनी ना अक्षरशः या राज्यांची वाट लागली आहे. कारण करप्शन मोठ्या प्रमाणामध्ये. आणि हे काम करत असताना ना प्रत्येक वेळेस ना काहीतरी ना संकटांचा सामना करावाच लागतो. लोकांना ना हे सगळ्या गोष्टी झाल्या बरं का. आता मी ऑब्झर्व करतोय, ह्या प्रत्यक्ष फील्डवरती उतरतोय, प्रत्यक्ष कामावरती उतरतोय आणि एक गोष्ट लक्षात येते, लोकांना ना गुघाणीमध्ये राहायला आवडतं बरं का. स्वच्छता करायची म्हटली का त्यांची तळपायाची आग मस्तकात जाती. कारण उभं आयुष्य आहे ना गुघाणीमध्ये गेलं. स्वच्छता म्हटल्यानंतर ते थोडं वेगळं वाटतं त्यांना. आता मी तर नदी काठी उभा आहे, इकडे कॅमेरा फिरव. कॅमेरा व्यवस्थित येणार नाही गाडी, येतोय व्यवस्थित. नदी काठी उभा आहे. एक गोष्ट छोटीशी सांगतो. एक मासे धरणार होता बरं का कोळी. तो मासे धरून झाले त्याचे तर आहे ना खूप अंधार झालेला होता. त्याला पलीकडे जाणं आहे ना हे शक्य नव्हतं. मग त्यांनी ना गावामध्येच आहे ना थांबण्याचं आहे ना ठरवलं त्यांनी, गावामध्येच थांबण्याचं. आणि त्याचा मुक्काम झाला एका माळ्याच्या घरामध्ये. आता जातीपातीमध्ये अडकू नका, ही गोष्ट आहे, ही फक्त गोष्ट आहे. गोष्ट म्हणून घ्या आणि तात्पर्य म्हणून घ्या. तर तो गावामध्ये थांबला माळ्याच्या घरी. विषय असा, माळ्याच्या घरी पूर्ण ना फुलांचा वास, फुलांचा सुगंध, वास वेगळा सुगंध वेगळा, माशांचा वास, फुलाचा सुगंध. तो सुगंध असल्या कारणाने ना त्याला दररोज ते झोपण्यामध्ये, ते वैश्वासामध्ये झोपण्याची सवय. तर आहे ना त्याला अक्षरशः झोप आहे ना त्या माळ्याच्या घरामध्ये. तर त्यांनी काय केलं असेल, त्यांनी काय केलं तर ती माशाची पाटी ना, त्यांनी धरलेले मासे, तो पलीकडे जाऊ शकला नाही, त्यांनी ते धरलेले मासे ना तोंडावरती घेऊन झोपला. हे असे कर्मदरिद्री ना ज्यांना आयुष्यभर आहे ना घाणीत राहायची ना सवय लागली आहे. घाण ही त्यांना आवडते. तर माणिक भाऊ या परिस्थितीमधून आम्ही जातोय, स्ट्रगल करतोय आणि व्यक्त येतोय कामामध्ये. काय बोलाल तुम्ही? काही अडचण नाही. आमचे मित्र आहे कसं खूप सामाजिक असं कामाची खूप मोठी अशी चळवळ उचलला आणि तो त्यांनी, मला वाटतं त्यांच्यामध्ये खूप गट्स होत्या काम करण्याची. आणि त्यांच्याबरोबर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी त्यांना हातभार लावा असं मला वाटतं. या गावामध्ये खूप प्रगती करण्याचं गाव आहे आणि गाव पण चांगलं छान आणि प्रेक्षणीय स्थळ पण आहे. थोडंसं तरुण मित्रमंडळी सर्व लोकांनी त्यांना चांगल्या गोष्टी चांगलं पाहावं. त्यांच्या मनामध्ये खरोखर कसं ध्यास आहे, तो ध्यास मनाकडे जाईल मला शास्त्रीय. सगळ्यांनी जास्तीत जास्त त्यांना पाठिंबा द्यावा असं मला वाटतं. चला आता हळूहळू कॅमेरामन तिकडे चला. त्या वाचिंग किती
लाईव्ह चालू आहे. भरपूर मोठं ग्राउंड चालू आहे. तुमचं ग्राउंडच नाही, तुमचे भरपूर कार्यक्रम पण होतील ना, है की नाही? इकडे ना. तर विषय असा आहे, या बाई शेड नेट लावलेलं आहे बघा. हां, किरण पवार झालं, प्रल्हाद वाकचौरे झालं, सचिन बोठे झालं, एक क्रीडाप्रेमी आमच्या गावामधले, त्यांनी ना पुढाकार घेऊन ये ना या गोष्टी केल्यावर त्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यावेळेस कुठंतरी नाही शेड नेट लागलं, ते बघा ते पीच बनवलं, ते झालं. पण आजूबाजूनी ना सगळं काटवण आहे. एकदा कॅमेरा फिरवा बरं, काटवण दाखवा. कॅमेरा फिरवा. बरंच साफ झालं. नाही फिरवा, कॅमेरा फिरवा, चांगलं. कॅमेरा फिरवा तुम्ही. काटवण दाखवा सगळं. आणि खूप प्रेक्षणीय असं स्थळ आहे बरं का. नदी आहे शेजारी. वातावरण एकदम चल दाद्या चल लवकर, वेळ नाही. हे बघा, जगामध्ये माझ्या गावाचं नाव घेतलं जातं कारण 111 फुटी उंच हनुमानाची मूर्त माझ्या गावामध्ये. नक्षत्रवने, संतवने, दादू नक्षत्रवने, संतवने ह्या गोष्टी माझ्या गावामध्ये आहे. तर का बरं मी काट्या काढतोय ना आता, हे सगळे गु घाण आहे ना ती स्वच्छ करतोय ना, तर माणिक भाऊ मला आहे ना का बरं यांनी आड यावं गावानी, किंवा यांनी का बरं काही आड यायचं काही कारण नाहीये. व्यवस्थित काम होऊ राहिलं आणि ते तुमचा गावचा स्वाभिमान किंवा अभिमान म्हणावा लागेल का तुमच्या गावामध्ये एक ग्राउंड होऊ राहिलं आणि तुमची तरुण पिढी आता हे लहान लहान मुलं खेळत आहे बघा, त्यांच्या काहीतरी त्यांना वाटतंय बुवा आपल्या गावात काहीतरी पाहिजे आणि झाल्यानंतर ते खूप मोठे भविष्यात खूप मोठे खेळाडू तयार होणार आहे आणि झाल्यानंतर तुमच्या गावचंच नाव रोशन होणार आहे. याच्यामध्ये प्रसाद गोटेकरचं काय रोल आहे? काही रोल नाही. माणिक भाऊ आमचं आहे ना, या बाई मी या वयाचं होतो ना त्यावेळेस आहे ना गटारीतून बॉल काढले बरं का, गटारीतून बॉल काढायचे, तेच खेळायचे. ती परिस्थिती झाली. आता ग्राउंड साठी लढतोय ना, तर इथं पण आड काठी येते ना हो. काही विषय नाही. हा ग्राउंड मध्ये पण आहे ना एवढी गू घाण सगळी स्वच्छ करतोय आणि स्वतःची हिमतीवर करतोय. एक शब्द टाकले एखाद्या माणसाला, मी कुठेही शब्द टाकू द्या, मला आहे ना लगेच आहे ना निधी पण मिळतोय. मी कोणावर अवलंबून नाहीये. ती ग्रामपंचायत असू द्या, ग्रामपंचायतीला सांगितलं काम करा, ग्रामपंचायतमध्ये निधी नाहीये. हे जे मला मशीन मिळालंय, चला आता हळू या, हे जे मला मशीन मिळालंय ना, हा विशाल भाऊ नागरे बरं का, विशाल भाऊ नागरे यांनी हा दाता शतेषु जायते शुरा सहस्रेषुच पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा, दाता देणारा ह्या दानशुरे, त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला आणि लगेच मशीन इथं उभं केलं. लगेच मशीन इथं आलेलं आहे आणि या जागेचं काम इथं सुरू झालेलं आहे. 1 रुपया पण घेतला नाही बरं का त्यांनी. सकाळपासून मशीन चालू आहे. प्रसाद भाऊ तुमच्यासाठी ना म्हणे, म्हटलं माझ्यासाठी नाही, गावासाठी, या लहान पिढीसाठी, या लहान पिढीसाठी यांना क्रीडांगण भेटलं पाहिजे. आमचं आयुष्य गेलं, आमचं आयुष्य गेलं, आम्हाला काही भेटलं नाही, पण यांना खेळण्यासाठी ग्राउंड भेटलं पाहिजे. याच्यासाठी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी काहीच द्यायचं नाही. आता हे ग्राउंड इथं आहे आणि हे बघा हे सगळ्या गोष्टी मी करतोय. चला, विशाल भाऊ नागरे यांचे सावळीसाठीची मशीन. हे काय राहिलं आता, कॅमेरा चालू नाही चालू. हा पाणी पित आहे का ते स्ट्रेट नळी टाकून घे आणि ऑन कॅमेरा जेवढे कामं करायचे ना तेवढे कामं करून घ्यायचे. आता हां कुणी येऊ दे, हा कुणी पण आड्या बरं का, गावातला चॅलेंज आहे. तहसीलदार साहेबांना बोलावताय, माती उकरतोय म्हणून तहसीलदार साहेबांना बोलावताय. तहसीलदार साहेब इथं या, माती काही घरी घेऊन जात नाहीये, ग्राउंड लेवलसाठी माती वापरतोय. तहसीलदार साहेबांनी इथं यावं, बघावं. प्रसाद गोटेकर त्याच्या घरासाठी माती वापरत नाही. ग्राउंड झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. माझं एक निवेदन तहसीलदार साहेबांना, तहसीलदार साहेब, प्रसाद गोटेकर काही स्वतःचं काम करत नाहीये. तुमचं गाव म्हणजे एक गाव आहे, गावात एक खेळाडू तयार होण्यासाठी काहीतरी पाऊल उचललं त्यांनी आणि तुम्ही त्यांना एक प्रोत्साहन द्या असं मला वाटतंय. काही माती बिती काही उचलत नाही, काही सगळं लाईव्ह मध्ये काम चालू आहे, काही विषय नाही आहे आणि तसं काही खोटं नाटं काही काम दिसणारं नाही, करणारं नाही तो माणूस. त्याच्यामुळं जनतेने त्यांना जास्तीत जास्त भरभरून साथ द्यावी असं मला वाटतं. याच्यावर दुसरं काय नाही हे ना गावात आहे ना झारीतले शुक्राचार्य असतात, ते ना काड्या करत असतात. त्यांना आहे ना चांगलं, मी काय म्हटलं, उभं आयुष्य गुघाणी मध्ये गेलं ना तर ती घाण त्यांना आहे ना, त्यांना मान्य आहे ती घाण.
घे ना मशीन चाल ना ऐका ना, इकडे ऐक त्या ना गोष्टी का तुम्ही ए लक्ष पण नका ते देऊ. ऐक ना ते मला वर डोकं काढायचं आहे ते घे बरं तू डोकं काढायचंय मला चल आणि बाईट घेणार मी फक्त आडवा येणार ना त्याची बाईट घेणार मी येऊ द्या जो आडवा येईल ना रे त्याची बाईट घेणार तू ते मशीन घेऊन ऐका ना. काय आता काय नाही 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 थांब. कॅमेरा आहे ना ते बाईट घेणार फक्त. आपण मशीन मागं घेऊन टाकणार मशीन मागं घेऊन टाकणार आणि ऐका ना ही वैयक्तिक जागा कोणाची नाही बरं का पुरेशेतली जागा आहे ग्रामपंचायतीत हद्दीतली जागा आहे कोणी आपलं आहे ना इथं आहे ना मुजोरी दाखवायची नाही किंवा माझं म्हणायचं नाही जे आपलं ते माझंच म्हणायचं जे माझं ते माझंच म्हणायचं त्यांनी चांगलं आणि कामात लोकांनी नाही ना ऐका ना आणि राहायला देतो ना उपकार समजायचं आणि आपली काय समस्या आहे ना ती मांडायची ऑन कॅमेरा मांडायची जगाच्या पटलावरती मांडायची ए चला इकडे या. इकडे उभे राहा चला इकडे चला इकडे उभे राहा क्रिकेटर तयार झाले. हे बघा ही टीम आहे बरं का नवीन टीम आहे बाण टीम क्रिकेटर इकडे रे हसतोय ओके. विषय असा आहे नाही नाही विषय ना आपल्याला कॅमेरा ऑन कॅमेरा चालू ठेवायचा कॅमेरा हे पोरांचा विषय आहे ना हो विषय असा आहे नाही भविष्य तयार प्रत्येक वेळेस आहे ना झारीतले शुक्राचार्य करतो. हे असतात तुमचं नाव घेणार मी. नाव घ्या नाही तर नका घेऊ क्रिकेटर झाल्यावर काय होणार का रे पोरांनी क्रिकेटर मनात व्हायचं का मनात आहे ना व्हायचं का नाही माणिक तुम्हाला भाऊ शेपूट घालणे मागं होणे त्यांच्याकडे लक्ष नका हे देऊ बघ, तुम्ही. हे काय होणार विकृती त्यात? ऐका ना विकृती काय असते माहिती का विकृतीची पॉवर जास्त असते प्रॅक्टिकल राहायचं माणसानं काही लोकांचं लक्ष द्यायचं नाही एवढं आणि तुम्ही काय घरचं काम करता नाही नाही ते अनुभव आले माझं म्हणणं काय होतं माझं गाव आहे ना चांगल्या कामात खोळ घालणार लोक नाही माझं गाव आहे ना धार्मिक गाव आहे आहे ना आणि मला आहे ना कुठं व्यत्यय येणार नाही आणि मला कोणी आड येणार नाही ही माझी भावना होती भारतामध्ये सगळ्यात एक नंबर आणि स्वखर्चाने करतोय ना हो तुमचा रुपडा घेत नाही ना स्वखर्चाने करतोय तर मग काटवण काढतोय तुमच्या बुडाला काय आग लागली पाहिजे हा माझा प्रश्न आहे बाकी काही नाही प्रसाद गोटेकर त्याच्या घरासाठी काहीतरी करत असेल किंवा बांध कोरीत असेल किंवा काहीतरी चुकीचे काम करत असेल ना तेव्हा आड या अन्यथा आड येऊ नका विषय तोय एक निसर्गरम्य असा परिसर ए किरण घे ना मशीन का बरं थांबले यार छान आहे. थांब काय थांब आता काय करायचं? ये पोरं कापायचंय त्यांना कापायचंय तर आपल्याला इकडे लावायचंय कडेला ब्लेड मारतो पुढं नाही शेड मार वर टाकू ब्लेड मारायचं हा ब्लेड मारायचं त्याच्यात लोटायची ना चांगल्या कामात आड या आणि मला ती आड येणारी पाहिजे आता इथे या क्षणाला चांगल्या कामात नाही आड. आठवचा उतारा दाखवायचा मला आणि इथं आहे ना आपला हक्क सांगायचा बरं का नाही यायचं कुणी पण यायचं चॅलेंज आहे मला यायचं इथं आपण मी काम करतोय ना इथे यायचं काम करतोय मी या काट्या काढतो सगळं बुजवतोय कुणीच माझं असेल तर यायचं पोलिसांना पण बोलून घेणार मी इथं
उभं आयुष्य गेलं, कधी स्वच्छता झाली नाही, कधी क्रीडांगण झाले नाही. तर आम्ही करतोय तर आमच्या आडे येत आहे काय तुम्ही असे पाहिजे मला. आणि येताना ना कागदपत्र घेऊन यायचे, आठवचा उतारा घ्यायचा घेऊन यायचा, सरपंचांनी यायचं, तंटामुक्तीने यायचं आणि संबंधित कोणाची तक्रार आहे ना त्यांनी पण यायचं. वरच्यावर येऊ दे, वरच्यावर एवढी खाली काल घालतो. नाही नाही माणिक भाऊ, नाही खड्ड अहो खड्ड अरे चेंबर असेल चांगल्या ना तुझं. कामामध्ये बोट घालण्यामुळे ना गावांचा विकास खुंटलाय, गावांचा विकास होत नाहीये. यायचा हरणखोरांनी इथं आमच्यावर दादागिरी करायची ना. नाही राहिलं आणि भाऊ तो आता विषय तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? गावोगावी मैदान आता सध्या खेळायला जागा नाही राहिली. लोकांनी सर्व अतिक्रमण करून घेतले, त्याच्यामुळे या जागा नाही राहिली. अहो सरपंच आणि तंटामुक्ती यांचे जर विचार ऐकले ना तुम्ही, ते जुने विचार आहे. मला आहे ना महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांना आहे ना आव्हान करायचं आहे. अहो नवी पिढी ना हातात द्या, नवी पिढीच्या हातात ना सगळं देऊन टाका. हे पारंपरिक राजकारणी नाही हे विकास करू शकत नाही. रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यांची सगळ्यांची वाट लागलेली आहे. फक्त माणसं सांभाळण्याचं अहो काय तुम्ही काय तुमचे सगळे कामं उघडे पडताना तुम्ही क्रीडांगण देऊ शकत नाही. गावामध्ये टाउन प्लॅनिंग ही शहराची संकल्पना असते, तर व्हिलेज प्लॅनिंग असेल काहीच नाही दिसत तुमचं. आणि करायला लागलं का बोटं घाली त्या का आमच्या सरपंचांचे फोन येतील, तंटामुक्तीचा फोन येईल. तंटामुक्तीच्या लोकांना पण मी इथं बोलवलेलं आहे, त्यांनी इथं यायचं. ऑन कॅमेरा असं म्हणतं माझं करताय ना, तिथं सहकार्य करायची भावना वेगळीच. पण करायचं काय माहिती का, बोटं घालायची, चांगल्या कामात थोडा आणायचा. इथं यायचं, कोणाची तक्रार नाही, इथं यायचं. हे जे मैदान मी भरवतोय ना, तर एक मला ते ना खंत आहे का उभं आयुष्य गेलं माझं, तर मला मैदानं मिळालेलं नाही आहे. हे बघा हे पोरं आहे ना, जे ज्या पद्धतीने खेळता इथं, हे पोरं पाहून हे पोरं ज्या पद्धतीने खेळताय ना, ते वातावरण आम्हाला कधी मिळालेलं नाही बरं का. तर ते वातावरण मिळालं पाहिजे आणि आम्हाला खेळता आलं पाहिजे. यासाठी सगळा अट्टहास असताना काही पण सांगायचं का पूर आल्यानंतर हे वाहून जाईल आणि ते वाहून जाईल, आणि काही पण आपलं जागा बळकवण्यासाठी काही पण इथं यायचं. ज्याला आहे ना प्रॉब्लेम आहे ना त्यांनी इथं यायचं, ऑन कॅमेरा यायचं आणि काय करायचं ते करायचं. माझ्याची गाडी घ्यायची काहीच विषय नाही आहे. आणि तहसीलदारांची भीती दाखवून बरं का, प्रसाद गोटेकर माती उकरून काही घरी नेत नाही आहे. तहसीलदार इथं काहीच नाही करू शकत. तहसीलदारांचा इथं काही संबंध नाही. इथं करतोय ना गावाच्या फायद्यासाठी करतोय, मैदान साफ करतोय. मध्ये यांना राहायचं आहे ना गुघाणीमध्ये, त्यांनी राहायचं बरं का. पण आमची इच्छा आहे का गावाला आहे ना स्वच्छता लाभली पाहिजे, काट्या निघाला पाहिजे, गाव स्वच्छ झालं पाहिजे. यासाठी ना आम्ही प्रयत्न करत राहणार. प्रसाद गोटेकर सामाजिक कार्यकर्ता नाव लिहून घ्यायचं, सगळ्याच गोष्टी त्यामध्ये. आणि एकटा नडतो बरं का, कोणासोबत घेत नाही, एकटा नडतो, एकटाच उभा राहतो. असतील तंटामुक्तीचे सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील आणि सगळे ना पदावरचे जे सदस्य असतील, त्यांनी ना इथं येणं आणि मला न्याय मिळवून देणं. मी काय चुकीचं करतो हे मला सांगणं. आणि तुमचे जे तुम्ही लॉजिक वापरताय ना, पूर आल्यानंतर हे होईल ते होईल, काही होणार नाही. पूर आल्यानंतर मी लिहून घेऊ काय लिहून घे, हे स्वच्छ करून दाखवणार तुमचा. जागा बळकवणे, गुघाणीमध्ये राहणे, हे गावातील माणसांची ना मानसिकता. 100 पैकी ना 70 माणसांची मानसिकता आहे ना, ही ना गुघाणीमध्ये राहण्याची मानसिकता आहे.
त्या सगळ्या कारणामुळे ना हा सगळा विषय काहीच संबंध नाही आपला इथं. पिढ्या नाही मिळालं ना आपल्या क्रीडांगणं, मैदानं नाही मिळाली ना तर आहे ना आडपाठी घालू नका. क्रीडांगण होत आहे ना पोरांना खेळण्यासाठी, तू राईट टू प्ले. परत सांगतो, इथं येणार ना कोणी आडवं तर पोलिसांना बोलून घेणार. पोलिसांना माझा अधिकार मी विचारणार. खेळण्याचा अधिकार मला आहे. ते लहान लहान पोरं खेळतात, त्यांना अधिकार आहे त्यांचा खेळण्याचा. आणि इथं तुम्ही बोटं घालणार का? मी चांगलं काम करत असताना इथं मला स्वच्छता पाहिजे, इथं क्रीडांगण पाहिजे. ना ऑन कॅमेरा येऊन बोलायचं. इथं तळतळ होतीये, तळमळ होतीये, चांगल्या कामाची ना खिटी बाजरी करतात ते. आणि सहकार्य झिरो आहे बरं का, सहकार्य काहीच नाहीये. गावचे आमचे कर्तव्यदक्ष API शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे. शिंदे साहेब, या प्रकरणामध्ये ग्राउंडच्या प्रकरणामध्ये ना कटकटी भानगडी होत आहे, तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळवून द्या. सगळ्यांची इच्छा आहे की हे ग्राउंड झालं पाहिजे आणि ग्राउंड पोरांना मिळालं पाहिजे. जातं गंगेचा फ्लो येईल, इकडं पाणी घुसल. काय कोण आहे? फोन करणार कोण? रिक्षा सतीश भाऊ लाईव्ह चालू आहे. फोन कट करा. फोन कट करतोय. लोकांमुळेच ना हे भ्रष्ट मानसिकतेचे, जुनाट विचारसरणीचे, या लोकांमुळेच ना ही गुगान झाली. गुगान जाखोरी ही सगळी गुगान आहे ना या लोकांमुळे झाली आहे. हे जे आहे ना, मी जे बोलतो ना, मी काय बोलतो माहिती का? ह्या काट्या निघाल्या पाहिजे बरं का. या काट्या दबून गेल्या पाहिजे. तर कारण काय सांगितलं जात्या? चोर येतील. काट्या असल्यामुळं काय चोरांना आडोसा होतो का मोकळं होतं? काय होतं नेमकं? विषय काय मला सांगा. काही पण कारणं सांगता, काही त्याला तथ्य नाही अशी कारणं तुम्ही सांगता काय? या काट्या दाबतोय, काट्या बुजवतोय, याच्यामुळं काय होईल? का स्वच्छता होईल? स्वच्छता नको यांना. उभं राहून करून घेतोय आता आणि लाईव्ह चालू राहील जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत. आणि डोकं लावायला यायचं म्हणजे यायचं. तुमची बाजू जर खरी ना, डोकं लावायला यायचं माझ्यासोबत. दारांना घेऊन या, येताना पोलिसांना घेऊन या, कोणाला घेऊन या. कायद्यात काय बेकायदा काय हे सांगून देतो मी तुम्हाला. वर्षानुवर्ष आहे ना स्वच्छता झाली नाहीये. याच्यात दोषी ग्रामपंचायत पण आहे. का झाली नाही? आम्हाला खेळण्याचं क्रीडांगण कुठं आहे? राईट टू प्ले, खेळण्याचा अधिकार आहे. कुठं आहे क्रीडांगण खेळण्याचे? मला इथं ग्रीन जिम बसवायचं म्हणतो मी, ग्रीन जिम. तर त्याला पण विरोध होतोय. तर ग्रीन जिम पण पाहिजे मला. आणि मी कोणी सदस्य नाही आहे, मी कोणी सरपंच नाही आहे, माझ्याकडं कोणतंच पद नाही आहे, पण मला या गोष्टी मला इथं पाहिजे. पिढ्यानं झालेलं काम आहे. ज्यावेळेस प्रसाद गोटेकर म्हणतोय कामं करायचे, तर मला आडवं येत आहे का? आडवं या, मारण्याच्या धमक्या द्या, मारा, काम होणार म्हणजे होणार. मशीन जमा करील म्हणे तहसीलमध्ये. मशीन तहसीलमध्ये जमा करील. धमकीने ऐकून घ्या ना, काहीच संबंध नाही. अनपटगावर समजू नका. बोळ्यान दूध पेत नाही सगळं. सगळ्या गोष्टी करतात. चुकीचं बोलायला नका. चांगलं फेस घ्या. त्याला म्हणा एवढं लांबून येतो. भाऊ नागरे यांचं हे मशीन आहे. आणि दाता जो आहे ना, चांगल्या कामासाठी मदत करतो ना. हे मशीन आम्हाला त्यांनी दिलं आहे सकाळपासून आणि काम चालू आहे. एवढंच सांगायचं.